नमस्ते भाइयों, अभी कड़कती ठंडी में हम सुबह सुबह उठ के आ गए यहाँ पे तोरंगा में. पहाटी आम्ही तोरंगा आयलंडला न्यूझीलंड मध्ये आलोय. आमची भाऊचं मन झालं आज मराठीत ब्लॉग करायचा, तर आज मराठीत करूया. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काका नाचतोय ते पण दाखव. काका नाचतोय काका ना. असा नजारा आहे इथे तौरंगाचा. आणि ही इथे आमची शिप. सुंदर असा नजारा. आणि भाऊ आमचे आता जरा रस्ता शोधतात. ड्युटी आहे बाबा. रस्ता शोधतात. रस्ता तर दाखवा. रस्ता बरोबर चाललेत आपण. आम्ही सध्या मॅप घेतलाय. मॅप तर घेतलाय. आणि बघा असं आमचा आजचा टार्गेट आहे. हा डोंगर आहे. हा डोंगर आहे ना. हा डोंगर आहे. हा डोंगर आहे. हा डोंगर इथे आहे. हा अवला डोंगर आहे. टार्गेट पहिला टार्गेट आहे हे माउंट हॉट पूल मध्ये जायचंय. सर आता असंच आम्ही चालत इथे रस्ता शोधतोय. ही आमची 2 माकडं. त्यांना काय रस्ता भेटत नाही. सध्या मेहनत तर आमचीच चालू आहे. आता बघू, यांचा फोटो चालू झाला सेशन. चालत राहूया, बघू कुठेतरी रस्ता भेटेलच. माउंट काय? माउंटचं नाव काय? माउंटचं नाव काय? मुंग्या माउंट मुंग्या काहीतरी आहे. जसं इंस्टाग्राम मध्ये बघतो ना, रील्स मध्ये जी घरं ते आम्ही घरामध्ये बघतो. आता लवकरच घेऊ. काय काय दिसणारच रे इंडियासारखी. भावाची इच्छा होती की एवढं लांब येऊन पण काहीतरी इंडियासारखं बघायचं. दिसला काय दिसलं आपल्याला? दिसली बाबा. स्विफ्ट दिसली आपल्याला. स्विफ्ट पण काळी. म्हणजे फुल विषय हार्ड आहे. विषय गोल पृथ्वी गोल. विषय गोल पृथ्वी गोल डायरेक्ट. गोटी चालवतात डायरेक्ट. खूप खतरनाक आहे. टाकी पाण्याची जिथून पूर्ण तौरंगाला पाणी सप्लाय होतं. यांच्या इथे BMC वाले येत नाहीत का? एकच BMC वाला. अच्छा. होतो संध्याकाळी तो बंद करतो. बस एवढंच. संडेला पाणी बंद नाही, इथे पण चालू करतात ते लोक तसंच. सॅटर्डे संडे पाणी बंद. मला आंघोळ करायची असेल, कपडे धुवायचे असतील, सरळ यायचं नदीवर. हा इथे बीचवर यायचं. त्यावर पण ही आहे ती टाकी. पण टाकी जाम सजवली आहे. शनिवार रविवार बंद. मजबूत सजवली आहे टाकी. हे बघा किती मिनिटं चढलेले आपण. झाले 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं वरती चढून आम्हाला हा नजारा दिसतोय. अजून अर्धा सुरुची बाग, सुरुची बीच इथे आम्हाला समोरून न्यूझीलंड मध्ये दिसतोय. सेम तसंच दिसतंय रे सुरुची सारखी. सुरुची. आणि आपला हा प्रज्वल भाऊ. खूप लांब सोडून आलो आम्ही. म्हणजे अजून अर्धाच रस्ता झालाय. तुम्हाला शिप दाखवतोय इथून. इथून शिप कुठे गेली? कुठे गेली? गायब झाली का रे? गायब झाली त्या बाजूला. गेली आम्हाला. सो इथपर्यंत आलो. अजून थोडं पुढे जायचं. थोडं नाही, भरपूर पुढे जायचं. आमचा प्रज्वल भाऊ थकलेला आहे. नाही, हे असं सांगू नको. सगळ्या लोक मी दुसरे थकलेलं सांगतो. मी पण थकलेला आहे थोडा. पण आता लेट्स सी. पुढे जाऊ आपण. थोडं पुढे जाऊ. थोडंसंच बाकी आहे. न्यूझीलंडवरून डायरेक्ट आमची शिप आम्हाला आहे ना सीधा महाबळेश्वरला घेऊन आली. हे बघा
इथे हॉटेल तर नाही आहेत, हां पण फील सेम तसाच आहे. फक्त हाती फुलायला लागल्या आता. असं मगाशी वाटलेलं की थोडंसं हाईट आहे, पण इथे जरा जास्तच झालेला आहे. पण ही चढाण कृपया करून अशी थोडी अशी सरळ 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 होत चालली आहे. स्टेजची संकल्प करावे. तर हे एक तुमच्यासाठी एक मेसेज आहे सगळ्यांसाठी पण. दारू दररोज एक्सरसाइज करा दारू कधी द्या आणि व्यसने सोडून द्या. तसा आपला यांच्यासारखी. बोललाय हा यांच्यासारखी तुम्ही शुद्ध ब्राह्मण परिवार का. ही अशी व्यसनं वगैरे करतात हे लोक, त्यासाठी मग हे असं मग प्रॉब्लेम होतो. हॅलो मी दमलो. पुढे आम्हाला प्रज्वल भाऊनी ना त्या महाबळेश्वरच्या डोंगरावर चढायला आणलं ना, तेवढी आमची फाटते मुंबईच्या जेवढी आमची फाटते तेवढं सोपं होणार आहे पुढे. दृश्य पुढचं दृश्य एकदम चांगलं असणार आहे, पण ही स्टीप थोडा जास्त स्लोप, म्हणजे एकदम थोड्या वेळाने वाटतं 90 डिग्री होईल. हे बघा इथे एक स्टॉप घेऊ. फायनली बी थोडं जास्त चढून परत हा व्ह्यू. परत सेम सुरूची बाग. सुरूची बाग आता थोडी छोटी दिसू लागली. सब लोग फाइनली आ गए. इतना चढ़ के ये अपना नज़ारा. ये देखिए फाइनली इतना ऊंचाई पर आ गए. बहुत ऐसा लगा था बहुत छोटी है, बट यही है वो सुकून इतने ऊपर आने का. तर मित्रांनो शेवटी स्वागत आहे पुन्हा आपल्या चॅनल मध्ये. कारण मध्ये असं वाटलेलं की आम्ही आता हे बंद करू, मध्ये मला नाही प्रज्वल भाऊला वाटलं. असं नाही, दोघांना पण वाटलेलं. आणि हा भाऊ दमला आहे आपला, तरी पण जोश. तरी बोलतो दार्जिलिंगचा आहे मी आणि इथे दमला. तरी पण आता त्याला आम्ही जोशमध्ये ठेवलं आहे. हे आमचं असं रक्त एकदम सळसळत आहे. कसं होतं हे निसर्गम रम्य आहे असं. हे काय छायाचित्र काय असतं, छत्रछाया छत्रछाया जे पण आहे ते. आता बघा मला दाखवतो. आपण आहे इथे सध्या आपण आहे इथे. इथून असं तर नाही जाऊ शकत, असंच जायला लागेल. असंच जाणार आम्ही. विल गो फ्रॉम हिअर. आणि हे बघा कुठे होतो आम्ही. बघा तुम्हाला दाखवतो. इथे होतो जे नाही दिसत येत. जे इथून दिसत पण नाहीये. आणि इथून असं चालत 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 असं इथून येऊन फायनली आम्ही इथे आलेलो आहोत. तर हे आता अजून पुढे थोडं आम्हाला इथे हॉट पूल शोधायचं आहे कुठे. या शोधायचं चालतं, पुढे चालत राहूया, बघूया भेटतं काय. हे बघा भाई इथे भाई इथे चालायला जमत नाही. इथे लोक धावत आहेत. आणि हा बघा आमचा जोश आलू, ह्याला पण जोश आलाय धावायचा. तर भाई स्पिरिट है, यही स्पिरिट है स्पोर्ट्समैनशिप की. इसलिए गाइस चालू करो भागना, फिट रहो और आप भी ये सब हासिल कर सकते हो जल्दी. मोटिवेशन ऑन टॉप. और ये हम लोग आ गए ऑन टॉप. दिस इज द पॉइंट. ये देखो ये सक्सेस है, ये एक्चुअल एड्रेनलिन है, ये एक्चुअल नशा है. दिस इज द रियल नशा. नशाला का बोलतो? अशा मुक्त केलं नाही, नशाला का बोलतो? तो अल्कोहल एडिक्टेड हो गए तो यहाँ से गिर जाओगे. बट बेटा है दिख रहा है क्या? हाँ, ये पे जाके अभी अपन को फोटो निकालना है. इधर तू निकाल, मैं धक्का मारता. हाँ, तो ये अगर अल्कोहल एडिक्शन होगा तो यहाँ पे नहीं आओगे, बट फिटनेस एडिक्शन होगा तो ये व्यू पक्का है.
प्रज्वल भाऊ, आपण जो पहिला रस्ता बघणार होते ना, पहिला तो खालतून रस्ता जाणार होते, तो बघा, हा तो रस्ता बघा. आहे तो रस्ता आहे. आणि आता इथे मी चाललोय या दगडावरती बसायला आणि इथे डायरेक्ट खाली आहे. तर एका फोटोसाठी ही मेहनत आहे, फक्त एका फोटोसाठी. आता तो ब्रायननी चांगला काढला तर ठीक, नाहीतर मग काय विषय खोला. ब्रायन इथून फोटो काढ मस्त. एका फोटोसाठी फक्त चालतो. बघा. तो ये देखो, जो आपको उधर दिखाया था ना, वो जो एक यहाँ पे 4 थे, यहाँ पे 4 थे, ये 2 थे, ये 2 थे. तो बेसिकली ये कंपास है और ये जो है सब ये आपको ये आइलैंड का डायरेक्शन बताते हैं. ये देखो, ऑफशोर आइलैंड्स एंड इनलैंड माउंटेन रेंजेस, ये सिग्निफिकेंट एंसेस्ट्रल साइट्स, और ये मोरी स्टार कंपास. तो ये कंपास है, ये आइलैंड है और ये सब उनके एंसेस्टर साइट्स है. फाइनली पता चल गया है क्या अपन को कि ये क्या है. फाइनली पता चल गया है. और अभी टाइम है उतरने का और लेट्स गो. और इसको अगर फोकस करेंगे तो अंदर में एक मोर स्टोन है, और इसके अंदर क्योंकि इसके अंदर ये मोरी स्टोन है जो वो लोग ने सिक्योर करके रखा है. नेक्स्ट जनरेशन के दिस ये देखो लिखा है, दिस सेक्रेड स्टोन रिप्रेजेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ वाइटलिटी कनेक्टिंग वायरेंस स्पिरिचुअलिटी. भावांदो, हाच तो डोंगर. प्रज्वल भाऊ थकलेला होता चढायला. प्रज्वल भाऊ, तुम्हाला कसं वाटतं? जरा तुमचा अनुभव शेअर करा. माझा अनुभव असा होता की ह्या डोंगरावरती चढताना अर्ध्यावरती गेल्यावरती भाई सच्ची बोल रहा उदास झाले मी पण नंतर वरती गेल्यावरती एकदम पीसफुल, आणि खाली उतरताना तर अजून पीसफुल. आणि आता तर एकदम असं इथून बघताना असं वाटतं की हो 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 आपण तिथे जाऊन आलो. म्हणजे तुम्हाला दाखवतोय जरा झूम करून. छोटस आहे ना, प्रत्येक मोटिवेशनल स्पीकर बनतो मी. तुम्हाला ना प्रत्येक आयुष्यामध्ये ना फक्त एक छोटासा स्पार्क आणि सपोर्ट पाहिजे असतो फक्त. सो आपल्याला भावाने दिला. भाऊ बोलतो चल थोडंसंच बाकी आहे, आपण जाऊ शकतो, आणि गेलो. आणि आता बघा हा सुंदर दृश्य आम्ही फायनली अचीव केलं. तर एकच आयुष्यात तुम्ही एक मोटिवेशन फक्त पकडा की हार मानायची नाहीये. आणि जय महाराष्ट्र, करा कष्ट. आणि करा कष्ट. आता फायनली आम्ही परत पोर्टवरती आलेलो आहोत. जी मजा होती ती संपलेली आहे. आता डोंगर टू पवेलियन. डोंगर दाखवू का परत? डोंगर होता, इधर से भी डोंगर दिखता है वो. ये यही जगह पे से शुरू किया था और वहाँ तक गए थे. पीछे दिख रहा है. और अभी वापस आए. ये जो हे ते पूर्ण आपण क्रॉस करून त्या बाजूला ही जी एकदम म्हणजे जे आपण सफल केलं आहे ना, त्याचं एक्सप्लेन नाही करू शकत, एवढा आम्ही आनंद आहे आज. तर आजचा हा औरंगाबाद आमचा कवर झालेला आहे. पुन्हा उद्या भेटू जर काही गेलो कुठे तर. तब तक के लिए बने रहना. सूप.